स्पीडअप करायचंय. सेकंड वरती आपण पाहतोय गोलंदाजी मागपर सज्ज होत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धेश आणि तेजस आपण पाहतोय गोलंदाजी मागपर सज्ज होत असताना. सिद्धेश स्ट्रायकिंग वरती 9 सेकंड वरती आदेश गोलंदाजी मागपर सज्ज होतोय. तेजस पहिला चेंडू पाहायला मिळतोय तेजस यांचा. पाहिले गेले सिद्धेश यांच्यासाठी बागपुटला जाऊन जागा बनवण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र राहिले असफल. बॅटने बॉलचा संपर्क नाहीये. तत्पूर्वी जर पाहिलं तर पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतोय. यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयास आपण पाहतोय. लॉंग ऑफ च्या दिशेने दूरवरून आलेत खेळाडू अजय आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर 3 खेळाडूच्या मध्ये तुरस लागली आहे आणि इथे मात्र जर पाहिलंय तर स्कोर कार्ड वरती धावसंख्या लागतील 2. बिनबाद 2 धावेने या ठिकाणी श्रीगणेशा केला जातोय. धावफलकाचा पाहिलं गेलं तर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच विशू साठे आपण यायचं मागील मॅचचा हिरो. अर्थातच सामनावीरचा 10 बॉल 28 धावा केल्या आहेत. चांगली बॅटिंग विशू आपण यायचंय. आणि त्याचपूर्वी जर पाहिलंय स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 4 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुढील चेंडू पाहायला मिळेल तेजस यांच्यासाठी. ओ हो हो काय फटका खेळला जातोय राशनला. इथे फटका ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. त्याचपूर्वी जर पाहिलं तर मागील मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच विशू आपल्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आपल्याला पुरस्कृत करताना पाहायला मिळत आहेत. मान्यवरच्या हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. सामनावीर चांगली त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. त्याचबरोबर जर पाहिलंय स्कोर बरोबरती धावसंख्या लागली आहे 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 10 धावा आतापर्यंत लागल्या आहेत. पुढील चेंडू पाहायला मिळेल तेजस यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी नक्कीच पुन्हा एकदा फटका खेळला जरूर जातोय. क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून आले आहेत आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू कलेक्ट करतील. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धाव्याने स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली 12 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. एक षटक समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 12. गोलंदाजी मागपर सज्ज होत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शरद. चला स्पीडअप करायचं लक्षात घ्या. स्पीडअप करा चला.
चेंडू पाहायला मिळेल. शरद आलेत. षटक क्रमांक दुसरं त्यांचा पहिला चेंडू कार्पेटमध्ये चेंडू साह्याने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत इथे मात्र पाहिले एक सिंगल घेतली जाते. एका धावेने धपलकावरती धावसंख्या लागली 13 बिनबाद 13 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 13 धावा आतापर्यंत धापलकावरती लागल्या जात आहेत तब्बल आपल्याला पाहायला गेलं तर. सफल जरूर झाले आहेत. इथे मात्र का पाहिले मी इथे बॅकअप साठी आले आहेत. जरूर आपण पाहतोय एक सिंगल जाते. पंच आमच्याकडे बळत आहेत. वाईड बॉलचा इशारा आलाय. बाईचा देखील इशारा येतोय. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागेल 15 धावा असेल. वाटणे अंगावरती चेंडू जरूर घेतला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत अमित साळवी यांच्या माध्यमातून सुरेख झेल. इथे मात्र खेळी होते समाज. बॅक टू द पवलियन. धक्का क्रमांक पहिला कमॉडिजेस. नवीन फलंदाज नवीन पाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. संतोष संतोष आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट हँडर फलंदाज आपण पाहतोय. संतोष आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू पाहायला मिळेल. फुलेंचा चेंडू आपण पाहायला गेले करण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल आपण पाहतोय. शरद यांचे 2 चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानंतर दुसऱ्या चेंडू आपण पाहायला गेले निर्धाव टाकण्यामध्ये यश आलंय. तत्पूर्वी जर पाहिलं तर नक्कीच पाहायला गेलंय कमीत कमी धावांवरती रोखायचं असेल तर अशीच गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने शरद यांचे आतापर्यंत 2 चेंडूवरती राहिले. ओहो यावेळेस संतोषच्या बाट मध्ये चेंडू आहे परंतु यस विकेटचं पतंग मैदानाच्या आतमध्ये. इथे धक्का क्रमांक बसतोय दुसरा श्री 11 संघाला. कमॉन डीजे. यश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सरद यांच्या माध्यमातून. बाटने आल्या स्लॉट मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जातोय आणि बघता बघता इथे मात्र चांगला रनिंग बिटवीन द पाहतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 17. षटक देखील संपतोय. 2 षटका अखेरीस स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये श्री 11 संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती.
षटक क्रमांक अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. तिसरे षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय अमित याला 17 धावा आतापर्यंत धबलकावरती लागल्या. थोडस स्पीडअप करायचं आहे. 15 जर पाहिलं 15 चेंडूंचे आपल्याला हे पाहायला मिळते. त्याच्यात देखील आपण एवढा टाइम घेतला तर कसं होणार, त्याच्यामुळे स्पीडअप करायचं आहे. प्लीज लक्षात घ्या. अमित चला स्पीडअप करायचं आहे. पंच चला आपण कॉल द्यायचंय, लक्षात घ्या. पहिल्या चेंडू लॉन द कार्पेट मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. डीप मधून खेळाडू आलेत. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे काय मैदानाच्या आतमध्ये, इथे चुकीला माफी नाहीये. तू मे मैदानाच्या आतमध्ये झाली आहे आणि मात्र इथे मात्र विकेटचं पतंग पाहायला मिळते. स्वतःवरती नाराज, स्पष्ट नाराजी. चला स्पीडअप करायचंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यायचंय. चला सफल चालू झाली आहेत. ऑफ द लाईन जरूर खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र दरवाजे उघडे खुल्ले झाले आहेत. अर्थातच पाहिले गेले. 4 धावा पाहायला मिळत आहेत. स्वरूपात 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय. हवाई फायर. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, अर्थातच सिद्धेशच्या बॅट मधून. अठ्ठावीस धावा धाबलकावरती लागल्या जात आहेत. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धाबलकावरती लागल्या आहेत. पाटणे खेळला फटका आपण पाहतो. फायनली रिजन मध्ये दूरवरून आलेत खेळाडू. इथे मात्र पुन्हा एकदा धावाची संधी होतीये, परंतु फेकी आपल्याला पाहायला मिळाली. जर पाहिलंय तर इथे मात्र जीवदान मिळतंय बॅटर्सला आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 30 धावा धाबलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा चेंडू असेल, आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र काय पाहायला मिळते, मैदानाच्या आतमध्ये टॉप एज लागली जाते आणि इथे मात्र विकेट देखील मिळते. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोच समाप्तीनंतर संतकृपा आणि वास्तू इंटिरियर्स कॅप्टन्स, दोन्ही टीमचे कॅप्टन चला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी दाखल व्हायचं आहे. साळवी बॉयज आपण
दोन्ही बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. येणारे 15 चेंडू स्कोर बोर्डवरती रन करायचे असतील. 31 धावा, 31 धावांचं समीकरण आपण पाहतोय, त्याच्यामुळे थोडस स्पीडअप करायचं आहे, लक्षात घ्या. सर्वप्रथम कुठल्या गेल्यात आपण पाहिल्या गेले. स्पीडअप करायचं आहे, लक्षात घ्या. येणारे 15 चेंडू असतील, स्कोर बोर्ड वरती रन करायचे असतील. बॅटिंग करत असताना टीमला अर्थातच 31 धावा, 31 धावांचं लक्ष पार करत असताना सलामीचे जोडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अमित आणि अजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पीडअप करायचं आहे. ऑनफिल्ड अंपायर्स आमचे पंच आपण कॉल द्यायचा आहेत, लक्षात घ्या. टीम बिल्डिंग जास्त करू नका, त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला, सामन्याला उशीर होतोय, सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे, लक्षात घ्या. षटक क्रमांक पहिल्या हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आदेश. सेकंड वरती अजय, 9 सेकंड वरती अमित. आदेशांचा पहिला चेंडू आंशिक राम करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पहिल्या चेंडूने श्री गणेश जरूर केला जातोय. स्पीडअप करायचं आहे, स्पीडअप करा. प्रत्येक बॉल वरती आपण टाइम वेस्ट करू नका, प्लीज लक्षात घ्या. हो, यावेळेस अमितच्या ब्लॅट मधून आलाय की संतोष आहेत. संतोष काय करतो, झेल सोडतोस. आणि हिथं मात्र काय, आजच्या दिवसामधील सर्वात झेल सोडणारा खेळाडू कोण असेल तर संतोष. 4 झेल सोडले जात आहेत त्यांच्या माध्यमातून. ज्या वेळेला क्रिकेटच्या पटलावरती झेल सोडले जातात, हा 4था झेल सोडला जातोय त्यांच्या माध्यमातून. इकडे मात्र टॉच केला जातोय. यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल संत कृपा वर्सेस आपल्याला पाहायला मिळेल वास्तू इंटेरियर्स. बाटने खेळला फटका, गॅप मध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, अंतर कापेल का. आउटफील्ड थोडीशी धीम्या गतीची पाहायला मिळते. एकाला धावा करायचे आहे तर दुसऱ्याला धावा वाचवणं गरजेचं आहे, असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्यापूर्वी जर पाहिलं वास्तव इंटिरियर संघाने टॉस जिंकून सर्वोत्तम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय.
संतगृह आपलं त्वरित हा सामना झाल्याच्या नंतर त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. त्यापूर्वी जर पाहिलं स्कोरबोर्ड वरती धावसंख्या पाहायला मिळते 6. अर्थातच माझ्यासोबत अर्थातच नंतर सकाळच्या सत्रापासून आकडेवारी कळवण्याचं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नितीश गोरे आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पाहायला मिळेल 6 धावा डबल कवरती लागल्या जात आहेत. स्पीडअप करा, स्पीडअप करणं गरजेचं आहे. ठीक आता वाजले आहेत अर्थातच पाहायला गेले 4 वाजले जरूर जात आहेत. समोरच्या दिशेने डान्सिंग राऊंड समोरच आक्रमण केलं जात आहे. धंदन करत बॉर्डर लाईन कडे सीमा पार 4 धावा. दहा धावा 1 षटक समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू असतील 10 स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील. बॅटिंग करीत असताना टीमला 21. स्पीडअप करायचा आहे स्वप्नील शिंदारकर. अर्थातच संत गोरा कुंभार चषक 2025 पर्व 3. त्या पर्व 3 मध्ये ज्या गोलंदाजाने बेस्ट बॉलरचा किताब मिळवलाय तोच गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. स्वप्नील वरती दाखवलेला विश्वास आता मात्र तो सिद्ध करणार का हे देखील पाहणे गरजेचं आहे. येणारे 10 चेंडू समीकरण असेल 21 धावांचं. ह्या षटकावरती हा मागचा लेखा जोखा 7-12 जे काही आहे ते निर्धारित असेल. कारण या षटकामध्ये विकेट किंवा धावा आल्या तर मॅच ऑन होऊ शकते. परंतु स्वप्नील शिंदारकर आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. ओ आडवा बाटने स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि ते झेल सोडला जातोय. झेल पकडला असता तर मॅच ऑन झाली असती. मॅचला अजून कलाटणी आली असती. बॉल डॉट झाला असता. इथे झेल सोडला जातोय. झेल सोडल्याच्या नंतर इथे रन देखील पाहायला मिळते 12 धावा. झेल पकडणं कॅच पकडणं जरूर होती. पकडा कॅच जिंका मॅच असं देखील म्हटलं जातंय. येणारे चेंडू असतील 9 स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील 19 समीकरण आपण पाहतोय. ओ पुन्हा एकदा तोच खेळाडू आहे. आता मात्र आलाय का येस नतीजा भुगतना पडेगा. कैच छोड़ी तो मैच भी छोड़ी. आने वाले गेंद को आपको नतीजा भुगतना पड़ेगा. और ये देखो आठ चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. काटा किर लढत आपण होणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. फुल्यांचा चेंडू आणि क्रिकेटच्या क्षेत्रात देखील असे कैक बकासूर कैक मथुर आहेत. ओ हो अमित साळवी काय ब्रँडेड फटका पाहायला मिळालाय. लाजवाब सुरेख अप्रतिम देखना प्रहार अमित सावीच्या बाट मधून. मॅच बॉल मागील मॅचचा असेल तर द्या प्लीज. 28 धावा
बिन विकेटच्या मोबदल्यामध्ये स्वतः खेळतायत अमित साळवी पाहायला मिळतील. 7 चेंडू फेस केले, 23 धावांवरती खेळतायत. तर दुसऱ्या बाजूला अजित 3 चेंडू फेस केले, 5 धावांवरती खेळतायत. अशी मात्र 28 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे आणि यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल संत कृपा आणि वास्तू इंटिरियर्स. वास्तू इंटिरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आता बॉल आपण पाहतोय इथे खेळाडू आहेत आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे. 29 धाबा धाबलकावरती लागल्या जात आहेत. येणारे 5 चेंडू असेल जिंकण्यासाठी तब्बल आपण पाहतोय 2 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू असतील 5. स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील. बॅटिंग करत असताना टीमला 2. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. अटॅकिंग फील्ड लावली जाते. पहिला चेंडू पाहायला मिळाले, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. ओ यावेळेस मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चालला बाउंड्री लाईन कडे. दणदण करत 4 धावा. MS धोनी स्टाईल मॅच फिनिश. मध्ये आपल्याला बदल होताना पाहायला मिळतील. अर्थातच पाहायला मिळतील विक्रांत सर आपल्याला जुळले जातील.